खात्याकडून पावसाबाबतची मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली असून पुढचे 3 तास महाराष्ट्रासाठी धोक्याचे असणार आहेत। आत्ताच 5 मिनिटांपूर्वी हवामान खात्याने धोक्याचा इशारा दिला असून हवामान तज्ज्ञांनी सॅटेलाइटमधून महाराष्ट्राकडे मोठा ढग झेपावत असल्याचं पाहिले। त्यामुळे मध्यरात्री 3 वाजता ढगफुटी सदृश पावसाचा इशारा देण्यात आला असून महाराष्ट्रातील 20 जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा हाहाकार होणार असल्याचं सांगण्यात आले। महाराष्ट्रामध्ये आता थर्मल ब्लास्ट होणार असून दिवसभर जमिनीला शोषलेली 43 अंश उष्णता आता वरून येणाऱ्या त्या बर्फाळ ढगाला इंधन पुरवत आहे। बरोबर मध्यरात्री जेव्हा तापमान स्थिर होणार आहे तेव्हा निसर्गाचा स्फोट होणार असल्याचं दृश्य हवामान तज्ज्ञांनी पाहिले। त्यामुळे मध्यरात्री 3 वाजता वादळाचा वेग हा ताशी 120 किमीवर पोहोचेल आणि हा इतका प्रचंड आहे की मोठ्या प्रमाणात ढगफुटी सदृश्य वारे आज महाराष्ट्रामध्ये बरसणार। 20 जिल्ह्यांमध्ये हे चक्रीवादळ धडकेल तर उर्वरित भागांमध्ये सुपर सेलमुळे ढगफुटी सदृश्य पावसाचा इशारा आहे। ही परिस्थिती गेल्या 60 वर्षांमध्ये महाराष्ट्राने पाहिलेली नाहीये। त्यामुळेच प्रशासनाने महाराष्ट्रातील 20 जिल्ह्यांना हाय अलर्ट दिला असून कडाक्याच्या पावसाचा इशारा दिला गेला। 1000 किलोमीटरचा हा ढग साधा सुद्धा नाहीये तर याला क्लाउड ब्रस्ट असं देखील म्हटलं गेलंय। हा ढग अरबी समुद्रातील बाष्प शोषून स्वतःला रिचार्ज करतोय आणि हा ढग महाराष्ट्राकडे जोराने झेप घेतोय। इतका बर्फाळ ढग आहे की महाराष्ट्रातील 20 जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी 15 वर्षापूर्वी जो सुपर सेल राक्षस विदर्भामध्ये आला होता त्याचा मोठा भाऊ आता बरसणार असल्याचं बोललं गेलंय। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रासाठी हा वेळ हा विळखा घालणारा आहे। घराचे पत्रे उडतील, झाडाच्या फांद्या तुटून पडतील आणि या संकटामुळे महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांना देखील मोठ्या संकटाला सामोरं जावं लागणार आहे। महाराष्ट्रामध्ये गेल्या 60 वर्षांमध्ये जे घडलं नव्हतं ते आता घडणार आहे। पुढच्या काही तासांमध्ये 1000 किलोमीटर लांबीचा हा जिवंत राक्षस म्हणजेच तो काळा ढग अरबी समुद्रातून आपली ताकद वाढवत महाराष्ट्राच्या दिशेने झेपावणार आहे आणि ते महाराष्ट्रातील 20 जिल्ह्यांमध्ये धडकणार आहे। त्यामुळे तुमचा जिल्हा सुरक्षित आहे का हे पहा। जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या यादीमध्ये असेल तर कोणती सावधगिरी बाळगावी लागणार आहे हे देखील पहा। समजून घ्या की अरबी समुद्रामध्ये नेमकं काय शिजतंय, कारण सध्या जमिनीवर तापमान 43 अंशवर गेलंय आणि ही प्रचंड उष्णता समुद्रातील बाष्पाला आपल्या व्हॅक्यूम क्लीनर सारखं खेचून घेत आहे। त्यामुळे समुद्रामध्ये आता विंड शिअर नावाची एक दुर्मिळ घटना घडते। यामुळेच हवेचा दाब इतका कमी झालाय की उत्तरेकडून येणारा 1000 किलोमीटरचं ढग समुद्राची गरम हवा यांची टक्कर थेट आता महाराष्ट्रातील आकाशामध्ये होणार आहे। शास्त्रज्ञ याला सुपर सेल असं देखील म्हणत आहेत आणि हा साधा पाऊस नसून एक नॅचरल ब्लास्ट होणार आहे, एक नॅचरल बॉम्बच आहे जो कुठल्याही ठिकाणी फुटणार आहे। त्यामुळेच 20 जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। पुढच्या 2 मिनिटांमध्ये मी तुम्हाला त्या 20 जिल्ह्यांची नावं सांगणार आहे जिथे वादळ जमिनीवरती आदळणार आहे। मोठ्या प्रमाणात ढगफुटी सदृश पावसाचा इशारा देखील या जिल्ह्यांमध्ये असणार आहे। आता तुम्हाला वाटत असेल की वातावरण स्थिर आहे, परंतु हाच सायलेंट किलर आहे। शास्त्रज्ञांच्या मते ढग रात्रीच्या अंधाराचा फायदा घेतील आणि जसं सूर्य मावळत जाणार आहे त्यानंतर जमिनीचं तापमान कमी होईल तसा हा ढग जमिनीच्या अगदी जवळ येईल। अरबी समुद्रातील फास्ट पापलेट प्रवाह याला अजून गती देईल आणि थोड्याच वेळामध्ये चित्र बदलून जाईल। त्यामुळे तुमच्या जिल्ह्याचं नाव यामध्ये आहे का हे पहा। हवामान खात्याने महाराष्ट्रातील 20 जिल्ह्यांमध्ये धोक्याचा इशारा दिलाय। मध्यरात्री 3 वाजता जेव्हा संपूर्ण महाराष्ट्र गाढ झोपेत असेल तेव्हाच हा 1000 किलोमीटरचा ढग महाराष्ट्राच्या दिशेने झेपावला जाईल। विजांचा कडकडाट इतका भयानक असेल की दर सेकंदाला 1000 पटीने विजा जमिनीवर आदळतील। शास्त्रज्ञांनी सॅटेलाइटमध्ये फोटो पाहिलाय की ढगांच्या केंद्रभागी प्रचंड प्रमाणात थंडावा आहे, जमिनीवर भीषण उष्णता आहे आणि या 2 परस्पर विरोधी शक्ती जेव्हा एकमेकांना धडकतील तेव्हा आकाशाला भगदाड पडल्यासारखा पाऊस पडेल। त्यामुळे प्रेक्षकांनो लक्षपूर्वक पहा की तुमच्या जिल्ह्याचं नाव यामध्ये आहे का, कारण आता आपण या वळणावर आहोत जिथे एका सेकंदाची चूक तुमचं वर्षभराचं स्वप्न मातीमोल करू शकते। पुढच्या 2 मिनिटांमध्ये मी तुम्हाला त्या जिल्ह्यांची यादी सांगणार आहे की जिथे काळा ढग आपली सर्व ताकद ओतणार आहे। शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी हा फक्त इशारा नसून मोठं आव्हान असणार आहे, कारण बळीराजा घाम गाळून शेतामध्ये आपली पिकं घेत असतो पण निसर्गाची
खेळी ही कोणाच्याच हातात नसतात. पुढच्या काही तासामध्ये तुमच्या शेतावर गारांचा वर्षाव नाही तर दगडांचा पाऊस पडतोय की काय अशी अवस्था होणार आहे. हा ढग साधा पाऊस घेऊन येत नाहीये, तर याच्या पोटामध्ये दडलंय ते ताशी 120 किमी वेगाने येणारं विनाशकारी चक्रीवादळ आणि दगडांसारख्या गारांचा साठा. तुम्हाला वाटत असेल की दुपारी तर 43 अंश तापमान होतं, ऊन तापलं होतं, म्हणून गाफील राहू नका, कारण शास्त्रज्ञांनी स्पष्ट केलंय की हीच वादळापूर्वीची भयानक शांतता होती. पुढच्या काही तासांमध्ये अवस्था पूर्णपणे बदलणार असून गारपिटीचा पावसाचा इशारा देण्यात आलाय. पुढील 2 मिनिटांमध्ये मी तुम्हाला त्या जिल्ह्यांची नावं सांगणार आहे, त्यामुळे तुमचं नाव त्यामध्ये आहे का पहा आणि सुरक्षित राहा, कारण मध्यरात्री निसर्ग आपलं रौद्र रूप या जिल्ह्यांमध्ये दाखवणार आहे. शास्त्रज्ञांनी यामागे जे गुपित सांगितले ते देखील भयानक आहे. विज्ञानाने या स्थितीला सुपर सेल असं देखील नाव दिलंय. दिवसभर पडलेलं हे भीषण उन्हाचं रूपांतर हे मोठ्या गारपिटीच्या पावसामध्ये होणार आहे. जमिनीवरची 43 अंशाची गरम हवा येणाऱ्या बर्फाळ ढगाला एखाद्या मॅग्नेट सारखी खेचून घेत आहे आणि जेव्हा ही गरम हवा त्या बर्फाळ ढगाला धडकेल तेव्हा गारपिटीचा पाऊस धो-धो बरसणार आहे. शास्त्रज्ञांच्या मते हा बदल मध्यरात्री उद्भवणार आहे, कारण रात्री जेव्हा जमिनीचं तापमान स्थिर होणार आहे तेव्हा हवेचा दाब कमी होतो. अरबी समुद्रातील आर्द्रता एखाद्या राक्षसासारखी जमिनीकडे खेचली जाणार आहे. म्हणूनच आज मध्यरात्री 3 वाजता महाराष्ट्राच्या आकाशामध्ये तांडव निर्माण होणार आहे, ज्याची कल्पना कोणालाही नसेल. त्यामुळेच विजांचा कडकडाट इतका भयानक होईल की सेकंदाला 100 पटीने जास्त विजा जमिनीवर आदळतील. शास्त्रज्ञांच्या मते हा पाऊस नसून निसर्गाचा गोळीबार असणार आहे. तुमच्या घराची पत्र असतील, तुमच्या शेतातील पिकं असतील किंवा तुमच्या अंगणात उभी असलेली वाहनं या गारांच्या मारामुळे सर्व काही उद्ध्वस्त होऊ शकतं. आकाश स्वच्छ आहे, तारांची लुकलुक दिसत आहे, पण ही सर्वात मोठी फसगत होणार आहे. शास्त्रज्ञांनी याला सायलंट किलर असं देखील म्हटलंय. दिवसभर शोषलेली उष्णता वातावरणात एक व्हॅक्यूम तयार करत असते आणि जसे रात्रीचे 3 वाजतील तशी 100 किलोमीटर हार्ड व्हॅक्यूम वेगाने ओढला जाईल. रात्री त्या काळोख्या रात्रीमध्ये जेव्हा गाढ तुम्ही झोपेत असाल तेव्हा अचानक ढगांचा गडगडाट सुरू होईल आणि आभाळ फाटल्याचं दृश्य निर्माण होईल. विजांचा कडकडाट इतका इंटेन्स असेल की दर सेकंदाला 1000 पटीने जास्त होटे जमिनीवर आदळतील. आज रात्री तुम्ही 20 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असाल तर तुमच्या जिल्ह्यांमध्ये गारपिटीच्या पावसाचा इशारा असल्यामुळे तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागू शकते, कारण हे संकट नैसर्गिक आहे. यामध्ये गारांचा वर्षाव मोठ्या प्रमाणात होणार आहे, त्यामुळे शेती पिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं. म्हणून जिल्ह्यांची यादी आता मी सांगणार आहे, ती लक्षपूर्वक ऐका. मित्रांनो, 1000 किलोमीटरचा काळा ढग सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यांवर बरसणार आहे हे आपण पाहूया, कारण सॅटेलाइट डेटा सांगतो की कोकण किनारपट्टीच्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना हा तडाखा सर्वात आधी बसणार आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये चक्रीवादळ नसेल तिथे विजांचा कडकडाट होईल, जमिनीला हादरे बसतील. छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या पट्ट्यामध्ये आज सुपर सेल सक्रिय होईल. शास्त्रज्ञांच्या मते या भागामध्ये मध्यरात्री 3 नंतर विजांचा वेग हा दर सेकंदाला 100 पटीने वाढणार आहे. त्यामुळे पाऊस पडण्याआधी विजांचा कडकडाट मोठ्या प्रमाणात होईल. रात्रीच्या शांततेमध्ये जेव्हा महाराष्ट्र झोपला असेल तेव्हा या जिल्ह्यांमध्ये निसर्गाचा स्फोट होणार असून विजांचा कडकडाट मोठ्या प्रमाणात होईल. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील धोका उद्भवणार असून सांगली आणि सोलापूरच्या भागात जमिनीवरील प्रचंड उष्णतेमुळे हवेचा दाब कमी होईल. या जिल्ह्यांमध्ये वाऱ्याचा वेग प्रचंड वाढेल. आता सर्वात महत्त्वाची चर्चा तर हीच आहे, ती म्हणजेच गारपिटीच्या पावसाची, कारण भयानक शेतकऱ्यांचं नुकसान हे गारपिटीच्या पावसामुळेच होतं. दगडासारख्या गारा आकाशातून बरसतील आणि शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान करतील. तर मित्रांनो, 1000 किलोमीटरचा हा ढग आपल्या पोटामध्ये केवळ पाणी नाही तर बर्फाचे दगड घेऊन येत आहे. त्यामुळे गारपिटीच्या पावसाचा इशारा देण्यात आला. विदर्भातील नागपूर, अमरावती, वर्धा जिल्ह्यामध्ये हवामान खात्याने इशारा दिला असून रात्री 2 ते 3च्या दरम्यान गारांचा पाऊस इथे बरसणार आहे. गारांचा आकार मोठा असणार आहे, त्यामुळे सावधानतेचा इशारा देण्यात आला असून ही गारपीट साधी सुधी नसून मोठ्या प्रमाणामध्ये ढगफुटी सदृश पाऊस असणार आहे. यामध्ये चक्रीवादळ आणि गारपीट सोबत असल्यामुळे दुहेरी संकट महाराष्ट्रावरती ओढवलं जाणार. आज मध्यरात्री हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला. सावधगिरी बाळगण्याची गरज आहे, कारण पुढील 3 तासांमध्ये हे संकट महाराष्ट्राकडे ओढावेल. अरबी समुद्रातून हे संकट महाराष्ट्राच्या दिशेने वेग घेत असल्यामुळेच आज मध्यरात्री महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला असून सावधगिरी बाळगण्याचे आदेश देखील देण्यात आलेले आहेत. मध्यरात्री पावसाचा इशारा जोरदार आहे. गारपिटीचा पाऊस आणि विजांचा कडकडाट होणार आहे.